ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी रेड अलर्ट जारी. असह्य उकडा सहन करत असलेले मुंबईकर पावसाच्या आगमनानं सुखावले. ठाण्यात सुद्धा पावसाची हजेरी. पुढचे 5 दिवस राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज. मुंबईत पावसाची दमदार हजेरी. दादरच्या फुल मार्केट परिसरात पावसामुळे साचलं पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रभर विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. 57.8 मिलीमीटर पावसाची नोंद. मरीन ड्राईव्हवरून वरळी अवघ्या 10 मिनिटात गाठता येणार. कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू होणार. पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट. मान्सूनपूर्व बहुतांशी कामं पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा, तर रुळांमध्ये घालणार गस्त. मुंबई विद्यापीठाच्या बीएससी आयटी सत्र 6 परीक्षेचा निकाल जाहीर. यंदा 76.60% निकाल. गोखले बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली होणार. कामं 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार. दशकभरात 97 कोटी प्रवाशांनी केला घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 मधून प्रवास. 8 जून 2014 पासून 16 गाड्यांच्या 11 लाख फेऱ्या. मुंबईतील 1,286,000 मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पूर्ण. पावसात मॅनहोल्सचं झाकण उघडू नका, पालिकेचं नागरिकांना आवाहन. पनवेल नवी मुंबईत यंदाही वन खात्यानं बंदी घातल्यानं पर्यटकांचा हिरमोड. पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी कायम. घरांच्या सोडतीची तारीख जाहीर न केल्यानं अर्जदार संभ्रमात. सोडतीची पुढची तारीख नक्की कोणती? नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका. निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी. मुंबईत एका दिवसात 316 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ. स्वच्छता मोहिमेबाबत पालिकेचा दावा. मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याच्या पाणीपुरवठ्यात 10% कपात. ठाण्यातील काही भागात पाणी टंचाईचं संकट. पावसामुळे पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत. आवक कमी झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं.